लॉकडाऊनच्या काळात अमरावती जिल्ह्यातील सर्व दारू दुकानाला सील लावण्यात आले। अशातच सील लावूनही मागच्या दाराने दारूची अवैध विक्री असल्याचा प्रकार कारंजा बैरम येथे घडला। उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी अहवालात बार मालकांचे बिंग फुटले असून आता बार मालकाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे। कारंजा बैरम येथील हरीश श्रद्धा बार रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून बार बंद असून फक्त वाईन बार, बियर शॉपी व देशी दारूला परवानगी देण्यात आली आहे, तर बार मात्र बंदच आहे। मात्र सील लावलेल्या बार मधून मागील बाजूनी असलेल्या दारातून दारूची विक्री या बार मधून चालू होती, तर राज्य उत्पादन शुल्क विभाग सर्व बार मध्ये जाऊन पाहणी करीत आहे। या दरम्यान मागील दारातून दारूची विक्री सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले। त्यामुळे आता बार मालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून बार मालकाचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।